नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आज समर्थन लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आहोत विरार मधील नंदाखाल परिसरामध्ये। नंदाखाल परिसरामध्ये आता आपण माझ्या मागे पाहू शकता थॉमसन वेफर्स आणि फरसान मार्ट आहे। इथे या फरसान मार्ट मध्ये इतर फरसान आणि वेफर, केळ्याचे वेफर, बटाट्याचे वेफर तर मिळतातच, पण इथे स्पेशल असं आहे की सुकेळी। जर तुम्हाला या सुकेळीची चव चाखायची असेल तर आता आपण त्या सुकेळीबद्दल जाणून घेणार आहोत आणि पाहूयात त्यांची प्रक्रिया काय आहे, ते कसे बनवले जातात तर पाहूयात। मी कोशावर रॉड्रिक्स, मुळात मी शिक्षिका आहे। हा व्यवसाय माझा नाही आहे, माझ्या मिस्टरांचा व्यवसाय आहे। त्यांचा सुकेळ्याचा व्यवसाय आहे। हा त्यांचा व्यवसाय हे चौथी पिढी आहे, फोर्थ जनरेशन आहे। म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला व्यवसाय ते अजूनही चालू ठेवलेला आहे त्यांनी। मग तुम्हाला हा जो काही प्रोसेस आहे सुकेळी करण्याचा, त्याच्यात किती वेळ जातो किंवा किती मेहनत घ्यावी लागते? सुकेळी बनवणे म्हणजे रॉ मटेरियल, कच्ची केळी आमच्याकडे आल्यापासून ग्राहकांना ती केळी खावी, सुकेळी खाण्यापर्यंत टोटल 22 दिवसाचा प्रवास आहे। म्हणजे 22 दिवस लागतात ती सुकेळी तयार होण्यासाठी। पहिलं रॉ मटेरियल येतं, कच्ची केळी येतात, ती घडापासून घड त्याचा सुट्टा केला जातो लोंगरपासून। त्यानंतर ती नॅचरल पद्धतीने पिकवली जातात, म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही। इथिलिनर हा एक स्प्रे येतो, नॅचरल स्प्रे येतो, त्याच्याने आम्ही ती पिकवतो। त्यानंतर पिकल्यानंतर ती प्रॉपर पिकल्यानंतर ती सोलावी लागतात आणि सोलल्यानंतर ती 10 ते 12 दिवस सुकवावी लागतात आणि त्यानंतर ती खाण्यायोग्य होतात। मग तुम्ही ही जी सुकेळी केलेली असतात, सुकवलेली केळी, ती कधीपर्यंत तुम्ही ती स्टोअर करून ठेवता आणि लोकांपर्यंत ती कशी पोहोचतात? सुकेळी म्हणजे हा सुकामेवा आहे। जसं आपण अंजीर, बदाम हा सुकामेवा खातो, त्याच्यामध्ये सुकेळी हा सुद्धा एक सुकामेवाचाच प्रकार येतो। ती सुकवल्यानंतर लगेच खाणं योग्य नसतं, म्हणजे जितकी ती जुनी तितका त्याचा टेस्ट चांगला। म्हणजे ती सुकेळी तयार झाल्यानंतर ते आम्ही
काही दिवस ठेवतो आणि जेव्हा ती सुकतात तेव्हा ती येल्लो कलरची असते आणि ती ठेवल्यानंतर पॅक करून ठेवल्यानंतर एक 8 दिवस 15 दिवस ती रेडिश होत जातात, ब्लॅक रेडिश होत जातात. तेव्हा त्याचा टेस्ट अधिक गोड लागतो कारण केळ्यामध्ये नॅचरल मध असते. त्याच्यातली ती मध त्याच्या अंगामध्ये पूर्णपणे घुसून ती जितकी जास्त दिवस ठेवणार आपण तितकी ती गोड लागत जातात. आणि पण एक महत्वाचं आहे की सुकेळी हा पूर्णपणे हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. म्हणजे हवामानामध्ये काहीही बिघाड झाला तर ती केळी खाण्यायोग्य राहत नाही. ऊन आलं म्हणजे बघा केळं काय असतं, आपण परिपक्व पिकवतो ते केळं आणि ते पिकवल्यानंतर त्याची सुकण्याची प्रोसेसच व्हायला पाहिजे. त्या दरम्यान एखाद दिवस ऊन आलं नाही किंवा पाऊस पडलं तर ती सुकण्याची नाही प्रोसेस होत, ती कुजण्याची प्रोसेस होते. पण तो मटेरियल आम्हाला पूर्णपणे फेकून द्यावा लागतो, म्हणजे नुकसान. त्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे हवामानावर अवलंबून असतो. हवामानाने जर साथ दिली तर चांगला होतो, नाही तर मग तोटा घ्यावा लागतो. मग तुम्ही ही जी काही सुकेळी आहेत ती कशा पद्धतीने विकता? म्हणजे किती डझनद्वारे, किलोद्वारे कसं असतं ते? ती किलोद्वारे विकली जातात आणि हा आमचा बारमाही व्यवसाय आहे. म्हणजे आम्ही ती तयार केल्यानंतर आता मिडमध्ये हा व्यवसाय बंद होतो कारण हे वेदर त्याला चांगलं नसतं. त्यामुळे मिडपर्यंत आमचा व्यवसाय बंद झाल्यानंतर पुढील 4 महिने आम्हाला पुरतील इतके आम्ही स्टोअर करून ठेवतो. पण त्याच्यावर प्रॉपर प्रोसेस केली जाते. जर प्रोसेस केली नाही तर ती खराब होतात. त्यामुळे आम्ही नॅचरल पद्धतीने त्याच्यावर एक प्रॉपर प्रोसेस असते ती करून ती टिकाऊ बनवतो आणि ती आम्ही ठेवतो. ती किलोच्या दराने विकली जातात. आपल्या लोकल लोकांसाठी जास्त भाव नाही, फक्त 600 रुपये किलो आहे. पण त्याच्यामध्ये क्वालिटीज असतात. आता आम्ही फर्स्ट क्वालिटी 600 रुपये किलोने देतो. सेकंड क्वालिटी आम्ही 400 रुपये किलोने देतो. म्हणजे फर्स्ट क्वालिटीचा माल शॉर्टिंग केला जातो. त्याच्यामधून पीस वगैरे असे झालेले तुकडा वगैरे असतो, तो आम्ही 400 रुपये किलोने देतो. म्हणजे तो आम्ही कस्टमरला देतो. म्हणजे आमच्या घरी जी क्वालिटी 600 रुपयाला मिळते, ती आमची जिची डिलिव्हरी होते तिथे तोच क्वालिटी मिळणार असं नाही. प्लस यात्रा वगैरे असतात, म्हणजे आमचे चर्चेस वगैरे यांचे जेव्हा सण असतात, फेस्टिवल्स असतात, तेव्हा तिथे यात्रा असतात. म्हणजे आपल्या इकडे निर्मळ यात्रा, दहिसरला यात्रा, अशा बॉम्बेला वगैरे आमच्या यात्रा असतात. त्यासाठी आम्ही भरपूर स्टॉक करून ठेवतो आणि तिथे व्हरायटी असते. मग 400 रुपये आहे, 600 रुपये आहे, 800 रुपये आहे. त्या वेगवेगळ्या सणांमध्ये ते हां, वेगवेगळ्या सणासाठी जेव्हा स्टॉल लावले जातात, तेव्हा तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे क्वालिटी वाईज आमच्याकडे केळी अवेलेबल असतात आणि त्याचा दरही तसा असतो. घरी फक्त आम्ही 600 रुपयांनीच विकतो. मग हे ऑनलाईन अवेलेबल आहे की फक्त तुमच्या इथे स्टोअर? ऑनलाईन म्हणजे तसं नाही. काही लोकांकडे आमचा नंबर गेलेला आहे YouTubeच्या माध्यमाद्वारे वगैरे. मग ते आम्हाला कॉल करतात आणि हवी असल्यास ते आम्हाला कुरिअर करायला सांगतात. मग कुरिअर चार्ज त्यांचा असतो आणि आम्ही केळी पाठवल्यानंतर आमचा चार्ज आम्हाला मिळतो. म्हणजे आता इथे लोकांना ते अवेलेबल आहे की ते आहेत, कुरिअरद्वारे? आहेत. आम्ही आता गेल्याच आठवड्यात मी पुण्याला कुरिअर केलं. नंतर परवा दिवशी मी सांगलीला सुद्धा कुरिअर केलं. तर आपण आता पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने ते सुकेळी बनवली जाते आणि सुकेळी सोबतच यांचा इथे आपण पाहू शकता की कशा प्रकारे शेव, फरसाण आणि सुकेळीसाठी जी केळी वापरली जातात त्यांचाच केळ्याचे वेफर, बटाट्याचे वेफर किंवा अजूनही इथे पापडी वगैरे अशा अनेक पद्धतीचे प्रकार आहेत. इथे सुका खाऊ आहे जो इथे यांचा बनवला जातो. तर तुम्हाला जर सुकेळीचा आस्वाद घ्यायचा असेल, त्याचबरोबर या इतर गोष्टींचाही आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच थॉम्सन फरसाण मार्टला तुम्ही भेट द्या आणि आस्वाद घ्या.